नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। आमदार आशीष देशमुख के नेतृत्व में विश्व शांति हेतु भव्य महाआरती का आयोजन सावनेर में किया गया, जिसमें हजारों दीपक जलाकर 4911 नागरिकों ने एक साथ प्रभु श्री राम की महाआरती कर बनाया विश्व रिकॉर्ड। और इस महाआरती में विशेष रूप से उपस्थित हुए महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। तो आइए देखते हैं सावनेर से हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। सज्ज आहे विश्व शांती विश्व विक्रमी महाआरती 2026 करता आपण सगळेजण उपस्थित झालोय आणि या भव्य दिव्य अशा कार्यक्रमात उपस्थितांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आहे। मंगल मूर्ती गणपती बाप्पा। आता सर्व देशांमध्ये नेण्यासाठी महाआरती करणार आहोत। इथे माझ्या उजव्या बाजूला महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तिमत्व मान्य देवेंद्र भाऊ आहेत आणि संपूर्ण सेलिब्रिटी आणि मान्यवर मंत्रीगण आहेत। मी या सगळ्यांचं स्वागत करतो या महाआरतीसाठी। आणि आपल्या सगळ्यांच्या तिथे फक्त कार्यकर्त्यांनी बघा, त्यांच्या समोर ही जी आरती आहे या आरतीसाठी त्या सगळ्यांकडे पणती आणि संपूर्ण सेट आहे ना, याची फक्त आपण खात्री करून घेऊया। आणि इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात विश्वयुद्धाचं संकट आपण सगळेजण बघतो आहे आणि या संकट स्थितीत प्रभू श्रीराम चरणी विश्व शांती करता प्रार्थना करायला आज आपण सगळेजण इथे सज्ज झालोय। उपस्थित प्रत्येक सीनियर ऑफिसर ॲडज्युडिकेटर माननीय स्वप्नील On your mark, 1, 2, 3. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत करावं। यावेळेला आपल्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांचा आवाज नक्कीच व्हायला हवा। शाल पुष्पगुच्छ
चिन्ह देऊन आपण उपस्थित मान्यवरांचं स्वागत करतोय. पुढे वळताना मी विनंती करणार आहे डॉक्टर राजीवजी पोद्दार यांना त्यांनी कृपया सन्माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचं स्वागत करावं. माननीय महसूल मंत्री सन्माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आपल्या सगळ्यांपुढे उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांच्या. मी विनंती करते श्री मनोहरराव कुंभार यांना त्यांनी कृपया सन्माननीय राज्यमंत्री वित्त व नियोजन सन्माननीय ॲडव्होकेट श्री आशिषजी जयस्वाल यांचं स्वागत करावं. उपस्थितांच्या जोरदार टाळ्यांचा आवाज नक्कीच होत राहायला हवा. मानचिन्ह म्हणून शॉल स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण उपस्थित मान्यवरांचं आजच्या या कार्यक्रमात स्वागत करतोय. जनचौबीस यांचं पुन्हा एक स्वागत आपण करतोय शेतकरी कर्जमाफीसाठी, ज्याकरता मी विनंती करणार आहे डॉक्टर राजीवजी पोद्दार यांना. आपल्या सगळ्यांच्या टाळ्यांचा आवाज जरा दमदार पद्धतीने इकडे होत राहायला हवा. जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांच्या. मोठा हार घालून आपण इकडे स्वागत करतोय सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं. शेतकरी कर्जमाफीसाठी हा खास इकडे स्वागत इकडे करतोय सन्माननीय श्री मुख्यमंत्री साहेब यांचं. टाळ्यांचा आवाज जोरदार पद्धतीने व्हायला हवा की नाही. त्याचसोबत आणखी एक स्वागत आपण करतोय पुन्हा एकदा धर्म स्वातंत्र्य विधेयक पारित केल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे सन्माननीय मुख्यमंत्री, आपल्या सगळ्यांचे लाडके सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं. पुन्हा एकदा विनंती करणार आहे डॉक्टर राजीवजी पोद्दार यांना. टाळ्यांचा आवाज दमदार पद्धतीने यायला हवा आपल्या सगळ्यांच्या. शांती आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे. मग ते इस्रायल अमेरिकेने इराणवर सुरू केलेलं युद्ध असेल किंवा पाकिस्तान अफगाणिस्तान मधलं युद्ध असेल, हे नक्कीच तिथल्या जनतेला अतिशय वेदनादायी त्रासदायी. हजारो लोक मृत्युमुखी पडतायत. लहान लहान मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू हे गायब झालेलं आहे. एवढंच नव्हे तर मिसाईल जे डागले जात आहेत ते कुठे शाळेवर, कुठे हॉस्पिटलवर, जनसामान्यांमध्ये खऱ्या अर्थाने आक्रोश या युद्धांमध्ये. आणि म्हणून आम्हाला युद्ध नाही, शांती पाहिजे. शांतीसाठी आज संपूर्ण विश्व हे भारत देशाकडे पाहत आहे, सन्माननीय मोदीजींकडे पाहत आहे. आणि अशा याच्यामध्ये निश्चित तौर पे हमें याद आते हैं हमारे देश के पूर्व लाडले प्रधानमंत्री भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी, जिनकी पंक्तियां हमें याद आती है. भरी दोपहरी में अंधियारा, सूरज परछाई से हारा, अंतर तम्हा नेक निचोड़े, बुझी हुई बीती बाती सुलझाए, आओ फिर से दिया जलाए. हम पड़ाव को समझे मंजिल, लक्ष्य हुआ आंखों से ओझल, वर्तमान के मोहजाल में आने वाला कल न भुलाए, आओ फिर से दिया जलाए, आओ फिर से दिया जलाए. और आज हमारे सभी में हमारे साथ दिया जलाने के लिए उपस्थित हमारे राज्य के लाडले मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र जी फडणवीस साहब, हमारे राज्य के राजस्व मंत्री सन्माननीय चंद्रशेखर जी बावनकुळे साहब, मंच पर उपस्थित हमारे मित्र रामटेक विधानसभा क्षेत्र के लोकप्रिय विधायक व राज्य मंत्री आशीष जी जायसवाल साहब, हमारे सहयोगी डॉक्टर राजीव जी पोद्दार, मनोहर जी कुंभारे, मंच पर उपस्थित सभी सम्माननीय विधायक,
पूर्व विधायक, उपस्थित सभी पदाधिकारी, अधिकारी और खास करके हमारे सब में यहाँ पे उपस्थित हमारे पिताश्री सावनेर विधानसभा क्षेत्र के विकास पुरुष सम्माननीय राज्य के पूर्व ग्राम विकास एवं कृषि मंत्री रंजीत बाबू देशमुख साहब, सभी को मैं यहाँ नमन करता हूँ। और खास करके नमन है यहाँ पे उपस्थित हजारों की तादाद में दिया जलाने आए, शांति का संदेश देने आए हमारे इस क्षेत्र के सभी जनता जनार्दन, आप सभी को जय श्री राम, जय जय श्री राम। आजच्या या दिवशी आपण सर्वांनी मिळून एक विश्व विक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे। विश्व शांतीसाठी विश्व विक्रमी आरती त्या निमित्ताने सन्मान्य देवाभाऊंच्या उपस्थितीमध्ये आपण हजारो लोकांनी इथे केलेली आहे। याच्या माध्यमातून आपला जो विश्व विक्रम आहे हा सावनेरचा तर नक्की, महाराष्ट्राचा तर नक्की, पण खऱ्या अर्थाने संपूर्ण देश जगामध्ये भारत देशाच्या नावाने हा विश्व विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नक्कीच नोंदविला जाईल अशी अपेक्षा त्या निमित्ताने आहे। म्हणून अशा ऐतिहासिक अशा या क्षणाला, खऱ्या अर्थाने शांतीचा संदेश देणाऱ्या या क्षणाला आपण सगळ्यांनी इथे येऊन उपकृत केला आहे। आणि त्या निमित्ताने इथे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचं धर्मावर चालण्याचं, सत्यावर चालण्याचं आणि विशेष करून आपल्या सर्वांना चांगल्या मार्गावर नेण्याचं श्रीरामाच्या जन्मदिनी आजच्या रामनवमीच्या निमित्ताने आपण सर्वांनी जो विश्व विक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी सर्वांचं इथे मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो। बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गौ माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, नमः पार्वती पते, हर हर महादेव। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। प्रभू श्रीराम यांना नतमस्तक होत आपल्या सर्वांना रामनवमीच्या पावन पर्वाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। आज विश्व शांती करता विश्व विक्रमी महाआरती या अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, माजी मंत्री ज्येष्ठ नेते आदरणीय रणजित बाबू देशमुख, राज्यमंत्री आशिष जयस्वालजी, हा अतिविशाल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ज्याची नोंद होणार आहे असा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला, या सावनेरचे तरुण, तडफदार, सुशिक्षित आणि धडाडीचे आमदार आशिष देशमुखजी, मंचावर उपस्थित राजू पोद्दारजी, संजनाताई मंगळे, पियुष बुर्डे, अविनाश माकोडे, सुधीर पारवे, राजू पारवे, मनोहर कुंभारे, देवीदास मदनकर, अशोक धोटे, मान्यवर विशेष रूपाने या विश्व विक्रमामध्ये सहभागी होऊन केवळ विश्व विक्रमाचं नाही तर प्रभू श्रीरामांसमोर आरतीच्या माध्यमातून पुण्य प्राप्त करून घेण्याकरता उपस्थित असलेल्या सर्व आमच्या लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व माझ्या भावांनो, मी आशिष बाबूंचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एक व्यापक दृष्टिकोन
विश्वशांतीचा हा दृष्टिकोन ठेवून एक विश्वविक्रम करण्याचा नियोजन केलं. किती लोकांनी किती लोक डिस्क्वालिफाय झाले, किती लोकांनी बरोबर केलं हे चेक केलं जातं. गरज पडली तर सेकंड आणि थर्ड चान्स असतो, म्हणजे तुम्हाला परत करायला लागू शकते. बट तुमचा पहिलाच प्रयत्न एवढा चांगला होता की 4,911 लोकांनी मिळून हा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. आणि सावनेरमध्ये आज लता मंगेशकर हॉस्पिटल तुम्ही एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड टायटल अचीव केलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स आपल्या सर्वांना. अँड दिस मेक्स यू ऑफिशियली अमेझिंग. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपण सगळ्यांनी सोबत मिळून इथे पूर्ण केलाय.